नमस्कार भावांनो बहिणींनो. आज तुमच्या ताईनं बनवली शेवाची भाजी. सर्दी झाली तर गळा पण लय दुखायला लागलाय. आज व्हिडिओ काढायचा मूडच नव्हता. लय गळा दुखायला लागलाय, डोकं भारी भारी वाटायला लागलंय सर्दीनं. यानं इथे कूलरच्या हवानं थंड हवा लय फेकते, त्याच्यामुळं मग गळा दुखायला लागलाय. आता भांडे घासले, सगळे कामं झालेत आता. आणि आता म्हणलं चला आपण काढावं व्हिडिओ काढायला, पण उशीर. आज मूडच नव्हता. मला चक्राने येऊ लागल्या सकाळपासून. चक्रा येऊ लागल्या, मला लय चक्रा येऊ लागल्या. आज व्हिडिओ काढायची इच्छाच नव्हती. आज थोडंसं बरं वाटलंय, तर मग म्हणलं चला आता आपण व्हिडिओ काढावं म्हणलं. तसंच होऊन जाते. आज भैयाला भूक लागली, म्हणे मम्मी लवकर स्वयंपाक कर म्हणे. मग स्वयंपाक केला, शेवाची भाजी. आज काय त्यानं मला बरं वाटत नव्हतं, तर आज जाऊ दिलं नाही. म्हणजे जाऊ नको मम्मी, मीच आणून देतो तुला. हाय ना भैया, आज शेव त्यानंच आणून दिले मला. आज तसं कधी कधी लय हे होऊन जाते, असं बरं नाही वाटत, काय नाही, काम करायची इच्छा होत नाही, काय नाही. पण काय करावं आता. आता रूम साफ करायची, सगळे ते डब्बे ते सगळे पॅक करून ठेवलेत मी. लय डागं पडतात ते, त्याच्यामुळं इकडचा लाईट बंद केला. असे लोखंडावाने डाग पडायला लागलेत, म्हणून मग मी सगळे पॅक करून ठेवले ते डब्बे हे. तसंच व्हायला लागले. पावसाळ्यात तर लय डाग पडते ते डब्याला, असं होऊन जाते. तर आज तुमच्या ताईला आता 2-3 चादरी राहिल्या, त्या धुवून घ्यावं लागेल आता. आहे ना भैया, धुणं लागेल ना मला आता चादरीने. पिळू लागशील का? भैयाचं चाललंय नाही तसं. तू इथं मजाक करायला लागली भैया. मी कशाला तू काम सांगणार आहे. हे आता भांडे घासले, ते भांडे लावायचे, आता लावावं लागेल. थोडं थांबून लावते. आणि गाव लय पाऊस चालू आहे म्हणते, तर लय का लय लगे आईच्या तिकडं पण आभाळ यायला लागले. यंदा लय मालाच्या नुकसानी आहेत. त्याचे पण कांदे वल्ले झाले पावसानं. सगळे कांदे काढून टाकले तर ते वल्ले झाले. मग आईनं ते सुकवले. आता मालाचीच नुकसानी व्हायला लागल्यात लय लगे. कांदा काढला त्यानं लगेच पाऊस सुरू झाला. पावसानं लय मालाच्या नुकसानी लावल्यात लगे. असं मी काय म्हणते, गाव अजून तर म्हणते 4-5 तारखेला वातावरण बदलेले म्हणते. चौकड असंच व्हायला लागले. आता काय माहिती, इकडं पण येत आहे हलका आभाळ यायला लागले. आणि इकडं उन्हाळ्याची कधी आम्ही इकडं राहतो, इकडं कधी लाईट पण जाते. परवा दिवशी तर लाईट गेली, तर मग लय अंधार वाटू लागला. असं होऊन जाते. आभाळ यायला लागले इकडं, घडीत आभाळ. आणि मग कांदा वल्ला झाला. आई म्हणे ते उघडा केला, मग ते सुकावला. शेतकऱ्याचं कधी पण माल आले म्हणजे असंच होऊन जाते, वल्ल होऊन जाते सगळं. मग आईला पण आता ते सुकवणं हे, कांदे वल्ले झालेत मग वास मारतात ते. वावरातच सुकवलेत ते आहे. पावसानं नुकसानीत तशा लावल्यात, काय करतील शेतकरी पण. वल्ल झाल्यावर मग म्हणे आई म्हणे मग लय हे होतं, ते सुकायला टाईमच लागेल म्हणे आता. आणि लय उन्हात ठेवले तर उन्हानं पण सडून जातात मग ते कांदे. असं होते, लय सडतात म्हणे, असं होते. आता चौखड तसंच चालू आहे लगे. मी म्हणते गाव लगे नुकसानी आहेत मालायच्या. कुठं तर गाडी पडायला लागल्यात, कुठं काय. आमच्या गावाकडं नाही एवढ्या गाडी पडत, पण म्हणायला लागलीत आता पडतात म्हणून थोड्या. याच्यात मी त्या ओमदादाचा व्हिडिओ पाहिला होता, त्यानं ते टाकला होता व्हिडिओ जालन्याचा. तर तिथं तर लय गाडी पडू लागल्या. तर ते येचू लागले गाडी पडायला लागल्यात लय लगे. गाव चौखड पडायला लागल्यात म्हणतात. गाडीचं वातावरण आहे लय का लय. आमच्याकडं नाही पडत म्हणा ते गारीगिरी. आता इकडं तर अवकाळवणी तर एकदा आला तर मग लय पाऊस येतोय. गावाकडं पाऊस पडला म्हणजे समजून जायचं सुरतला पाऊस पडतोय. चौखड असं वातावरण आहे. आमच्या इकडं ढगाचं वातावरण आहे. ढग असे येतात आभाळ आल्यासारखं. सकाळी आभाळ होतं लय का लय आभाळ होतं. तसं व्हायला लागलं ते. वारण हेन आपल्या रूमात नाही हवा लागत बाहेरची. आणि बाहेरची हवा पण लागायला शरीराला जरुरीची, पण नाही, पंख्याचीच घ्यावं लागते दिवसभर. आणि इकडच्या जायचे दरवाजे आहेत, ह्या साईडला इकून लय हवा येते, पण आपल्या रूमात नाही हवा येत. ह्या साईडला हवा येते, पण आपल्या घराचे दरवाजे इकडे आहे, त्याच्यामुळे असं होतं ते.
आता दाजी गेले तर आता कामावर, कधी आता येतील 2-2:30 वाजता घरी. ते तर घरीच नसतात, कामावरच राहतात ते. टाईमच नसतोय घरी राहायला त्याला. काम काम म्हणजे आता येतील 2-2:30 वाजता, आलेत लगेच शिदे येते तर झोपतात लगेच. सकाळी आज उशिरा गेलते म्हणे, आज शाळेचे लेकरं नाहीत म्हणे, आज शाळेच्या लेकराला सुट्टी आहे म्हणे, तर मग उशिरा जायचं म्हणे. तर आज गेलते उशिरा कामावरती. ॲटो चालवते तर मग त्याच्यामुळं म्हणे आज शाळाचे लेकरं नाही तर उशिरा जायचं म्हणे आज. नाही तर अलाराम वाजू लागला तर उठवलं मी, तुम्हाला जायचं नाही का? नाही म्हणे थोडंसं उशिरा जायचं. आणि त्यानं तर त्याच्या चॅनलवर आळस करते तर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकले नाही त्याने. मी तर मग व्हिडिओ बुडवतच नाही, मी तर तुमच्या संग गप्पा गोष्टी करत असते भावांनो बहिणींनो. व्हिडिओ कसा आपलं काढायचे आणि लगे टाकून देत असते, बरं असो नसो. गळा पण हे झालाय मा सर्दीनं यानं भारी भारी. कसा काही तर मला दूध आणायला जायचं तर रस्त्यानं चालू वाटू नव्हतं लागलं, शरीर भारी भारी वाटू लागलं, असं होतंय ते. मग मला मजा पण नव्हती एवढी आली. मग भैया म्हणे मम्मी राहू दे, मी शेव आणून देतो, राहू दे म्हणे, तू काय जाऊ नको, म्हणजे बरं नाही वाटायला लागलं भैया मला आणून देतोय काही लागलं घरात तर दूध आणायला गेलते. तर चहा पण आज लय उशिरा प्याला, तर पण मला चहा प्यायची इच्छाच नव्हती होऊ लागली. सकाळचा चहा दाजीच्या मनात असलं घेतेत घरी, नाही तर घेत नाही, मग मला एकटीनंच घ्यावं लागते. आणि भैया पहिल्यांदा काळी घेते तर आता घेत पण नाही, ती त्याच्या मनावर घ्यायचं तर घेतोय नाही तर नाही. मग मीच माझ्यापुरता चहा बनवला 1 कप आणि प्याला. मग सकाळी भैया झोपेल होता त्याच्यामुळं, नाही तर बरं नाही वाटलं, मग दूध गीध आणून देतोय तेव्हा. आणि छकू दिदी इकडं असली पण तर ती इकडं नाही जात समजा दुकानाकडे, गावाकडे जाते. लेकरायला मग गावाकडचं सगळं माहीत असतं, इकडं नाही जाऊ देत आम्ही तिला. ती पण जात नाही, म्हणते नको मम्मी मला नाही जाऊ वाटत. पण आपल्याला वाटते सारखे बिल्डिंग राहतात, मग लेकराच्या ध्यानात राहते नाही राहत. ती इकडं राहत नाही ना, त्याच्यामुळं मग तिला इकडचं थोडं जास्त माहिती, गावाकडचं माहिती असते छकूला. आता छकू दिदी येणारच आहे आपली इकडं, तिला घेऊन यावं लागेल आता उन्हाळ्याच्या सुट्ट्याचं. व्हिडिओ कसा वाटतो तर नका भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.